आंदोलन केलं? आज खरं महाराष्ट्रामध्ये मदिरा सुरू झालेली आहे, पण मंदिरं सुरू झालेली नाही आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला जाग यावी यासाठी आम्ही हे आंदोलन करतात की मंदिर, मस्जिद, चर्च हे उघडले पाहिजेत. मंदिरावरती सुद्धा जशी भावना, जसं सगळ्यांची श्रद्धा यासाठी मंदिरं आहेत, त्याचबरोबर त्या मंदिरामध्ये असणारे पुजारी, त्या मंदिरासाठी फुलं देणारे, प्रसाद देणारे, तसंच तुळजाभवानीच्या दारात आल्यानंतर कोणतीही महिला 6 बांगड्या हातात घातल्याशिवाय जात नाही. ती माझी महिला भगिनीसुद्धा आज तिचासुद्धा सर्व ह्याच्यावरती खर्च चालत असतो. आणि हे मंदिर उघडत नाही. कळत नाही की मदिरा आणि मंदिर ह्याच्यामध्ये या लोकांना फरक का कळत नाही. तर तिकडे तुम्हाला करोना दिसतो, तर मंदिरांच्या मध्ये तुम्हाला मंदिरात करोना दिसला, तिकडे बारमध्ये तुम्हाला करोना दिसत नाही का? त्यामुळे ह्या सर्वतोपरी महाराष्ट्रभर हे आंदोलन होतं आहे. मी महाराष्ट्राची महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या दारात येऊन बसलेली आहे की हे दार उघडलं पाहिजे. अरे उद्धवा दार उघड, उद्धवा दार उघड. आई तुळजाभवानीवर अतिशय मोठी श्रद्धा आहे. नवरात्रीमध्ये आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या अनवाणी पायाने या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आमच्यासाठी भावनिक आणि अतिशय श्रद्धेचा विषय आहे. आणि बार उघडले तर उद्धव सरकारने, मॉल उघडले, पिक्चरचे थिएटर्स उघडलेत, पण मंदिरच का बंद आहे? म्हणजे हे सरकार धार्मिक भावना जपणारं सरकार नाही का, हा माझा प्रश्न आहे. आणि जय भवानी जय शिवाजी म्हणत सरकार जे सत्तेवर आलेले त्यांना भवानीचा विसर पडलेला दिसतोय. नवरात्रीमध्ये आमची भवानी आम्हाला दिसू शकत नाही आहे. हे आम्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या साठी नाही, महाराष्ट्रासाठी अतिशय खेदाची आणि हृदयद्रावक घटना आहे. भूमिका तुमची नेमकी असणार आहे? इथून पुढे अगोदरही आंदोलन केलेलं आहे, आत्ताही दुसरं आंदोलन आहे, इथून पुढे भूमिका काय? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अगोदर आम्ही घंटानाद करून महाराष्ट्रातल्या उद्धवजींच्या महाविकास आघाडी सरकारला त्यावेळेस सांगितलं होतं की तातडीनं तुम्ही दरवाजे उघडावेत. मंदिर असतील, मस्जिद असेल, चर्च असेल, जैन मंदिर असेल, त्यांचे दरवाजे उघडून सर्वसामान्य भाविक जनतेला तुम्ही ही मंदिरं उघडली तर सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी खूप मोठी उपजीविका त्या मंदिरावर आधारित असते. एक प्रकारे जर तुम्ही त्या तुळजापूर नगरीत आई भवानीच्या मंदिरासमोर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व जाती धर्मातील, म्हणजे हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्वजण या मंदिरावर उपजीविका करणारे लोक आहेत. तर माझी विनंती आहे उद्धवजीच्या सरकारला की तातडीने ही मंदिरे उघडावीत. तुम्ही मंदिर, मस्जिद, धर्मशाळा ह्याबाबत आणि जैन मंदिरं जर तातडीने नाही उघडली तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. 30-40 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं, उद्धवा अजब तुझे सरकार, आणि नशिबाला आमच्या आज 2020मध्ये उद्धवांचं अजब सरकार आलं आहे. उद्धवजी, या आई जगदंबेच्या साक्षीनं तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र म्हणून तुम्ही या महाराष्ट्रात सत्तेत आलात, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची कुलस्वामिनी असलेली आई जगदंबा जय भवानी जय शिवाजीचा नारा घेऊन तुम्ही सत्तेत आलात. तातडीनं आई भवानीचं मंदिर तुम्ही उघडं करावं, अन्यथा भारतीय जनता पार्टी तुम्हाला सत्तेतनं हाकलल्याशिवाय राहणार नाही. सबका पेट मंदिर पर है, मंदिर खुले हमारा सोमवार मंदिर खुले. जय भवानी विकतात बायका, कोण कोण तेल विकताय, कोण कोण हे विकताय. और सबका पेट मंदिर पर चलता है और मंदिर खुलेंगे. आपका क्या है? गरीब का भी पेट मंदिर पे ही चलता है, अमीर भी है तो मंदिर पर चलता है. हम मुसलमान भी है बहुत, और मंदिर तेल ये सब बेच के ही पेट चलाते हैं. मंदिर खुले. आप क्या करते हो यहाँ पर? हमारा टेलर का दुकान है जी. हाँ, टेलर का दुकान है हमारा इधर. और हमारे घर अब मंदिर बंद है तो अभी आपको क्या दिक्कतें आ रही है? बहुत दिक्कतें आ रही है. पूरा गांव बंद है मंदिर की वजह से. हमें बहुत तकलीफ हो जाती है. क्या मांग करेंगे? हाँ? क्या मांग क्या है अभी आपकी? आयशा शेख. आप सरकार से क्या चाहती है? मंदिर खुलेंगे चाहते हैं. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके
उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.